नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण खमंग अशी नारळाची चटणी बनवणार आहोत, जी आपण डोस्यासोबत, इडलीसोबत किंवा वड्यासोबत खाऊ शकतो. एकदम नंबर एक आणि टेस्टी. आपण नारळ घेतले, त्याला बारीक कापून असं मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं आहे. त्यानंतर आपण थोडीशी चवीसाठी तिखट हिरवी मिरची टाकलेली, असं डाळवं पण आपण टाकून घेतलं त्यामध्ये. त्यानंतर शेंगदाण्याचं थोडंसं आपल्याला कूट पण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तसं शेंगदाण्याचं कूट आपण घातलेलं आहे. थोडीशी हिरवी मिरची पण त्यामध्ये आपण घालून घेऊया आणि चवीपुरतं थोडंसं अर्धा चमचा 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. तसं सर्व टाकून एकत्रित आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे. तसं एकदम बारीक मिक्सरमधून काढून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तडका देण्यासाठी गॅस चालू करून त्यावरती छोटा पॅन ठेवायचा आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी जिरे, मोहरी, हिरवी मिरची, थोडंसं लसूण टाकून आपल्याला आणि असा कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि ते व्यवस्थित त्यामध्ये फ्राय करून तुडतुडू झालं की आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकदम नंबर एक टेस्टी आपली नारळाची चटणी एकदम झटपट, एकदम लवकर होणारी आपली तयार झालेली आहे. तसे थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ते इडली, उडीद वड्यासोबत खाऊ शकतो. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.